हिवाळ्यामध्ये आपण मटार पनीर आणि पालक पनीर तर घरी बनवतोच, पण विकतचं पनीर आणलं तर एकतर महाग पडतं, शिवाय त्यात भेसळ असण्याचे देखील चान्सेस असतात. पण हेच पनीर स्वस्तामध्ये भेसळमुक्त बनवलं तर चला रेसिपी पाहूया. त्यासाठी 1 लिटर फुल फॅट दूध इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला एक उकळी आली ना की लगेचच सायट्रिक ॲसिड घालायचं किंवा मग लिंबाचा रस पिळायचा. सायट्रिक ॲसिड घातल्यानंतर गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही, नाहीतर पनीर हे कडक होऊ शकतं. एका वेळी खूप जास्त लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड घालायचं नाही, लागेल तसं घालायचं. आणि पहा दूध वेगळं झालं आहे, पाणी पूर्ण वेगळं झालेलं आहे. पनीर बनवण्यासाठी इथे एक बाउल घेतलं आहे, त्यावर एक स्टँड ठेवलेलं आहे आणि पनीर मेकरमध्ये आता हे सगळं पाणी आणि पनीर मी ओतून घेतलं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि खूप जास्त दाब द्यायचा नाही. जर जास्त दाब दिला तरी देखील पनीर हे कडक होऊ शकतं. तर आज हे पनीर मेकर मी मिशोवरून मागवलं होतं आणि खूप जास्त ह्याचा छान रिझल्ट मला मिळाला आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण पनीर हे विकतचं आणतो, डेअरीमधून आणतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा भेसळ होण्याचे चान्सेस असतात किंवा मग ते जुनं देखील असण्याचे चान्सेस असतात. तर त्यापेक्षा घरच्या घरी मस्त भेसळमुक्त आपण पनीर करू शकतो. 1 लिटर दुधापासून 200 ग्रॅम पनीर तयार होतं आणि डेअरीपेक्षा तर नक्कीच स्वस्त पडतं. आता 30 मिनिट इथे झालेले आहेत. आपण हे काढून पाहूया पनीर तयार झालं आहे की नाही. पनीर तर एकदम छान सेट झालेलं आहे. तर या पनीर मेकरमध्ये साधारण तुम्ही 2-2.5 लिटरपर्यंत दुधाचं पनीर आरामात करू शकता. बऱ्यापैकी मोठं आहे आणि विशेष म्हणजे खिशाला परवडणार आहे, खूप जास्त महाग नाही आहे. चला आता या पनीरचे आपण तुकडे करून घेऊया. तर एकदम छान पांढरं शुभ्र शुद्ध पनीर घरच्या घरी तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने बनवलेलं पनीर एकदम सॉफ्ट होतं, अगदी डेअरीसारखंच. तर विकत जर तुम्ही आणायला गेलात ना तर 200 ग्रॅम पनीर साधारण 85 ते 90 रुपयापर्यंत मिळतं. शिवाय ते किती दिवस जुनं आहे ते देखील माहीत नसतं. तर हेच पनीर आपण घरच्या घरी 70 रुपयाच्या आतमध्ये बनवलेलं आहे. तुम्हालाही जर या प्रॉडक्टची लिंक हवी असेल पनीर मेकरची तर मला कमेंट करा लिंक. लगेच तुमच्या DM मध्ये मी याची लिंक पाठवून देईल. आणि हो, चॅनलला पण फॉलो करा की.